आपणा सर्वांना नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा मुक्त सृजनच्या या फेसबुक पेजद्वारे गेल्या काही दिवसांपासून विविध मान्यवरांच्या विविध विषयांवरील मुक्त संवादाचा हा जो उपक्रम चालू आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे. सर्वप्रथम आज मला या फेसबुक पेजवरती आपणा सर्वांबरोबर संवाद करण्यासाठी संधी दिल्याबद्दल या उपक्रमाचे आयोजक प्राध्यापक डॉक्टर महेश खरात सर, प्राध्यापक डॉक्टर दहिफळे सर तसेच डॉक्टर देशमुख सर यांचे मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानते. सगळ्यात अगोदर थोडंसं माझ्याविषयी सांगते, कारण मी तुमच्या सर्वांपेक्षा एका वेगळ्या फॅकल्टीला बिलॉंग करते. तुम्हा सर्व साहित्यिकांच्या रसिक दुनियेमध्ये एका वकिलांना बोलवलेलं आहे आणि म्हणून थोडंसं माझ्याविषयी सांगते. जसं मी अगोदरच सांगितलं आहे, मी ॲडव्होकेट प्रीती प्रकाश पटवा, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे माझं गाव, BA LLM नेट-सेट हे माझं शिक्षण. शिवाजी विद्यापीठातल्या विधी विभागामध्ये LLMच्या विद्यार्थ्यांना मी 4 वर्ष प्राध्यापक म्हणून शिकवलेलं आहे आणि शिवाजी विद्यापीठातील नोकरी सोडल्यानंतर आजतागायत मी कायद्याच्या परीक्षेला बसलेल्या, न्यायाधीश पदाच्या परीक्षेला बसलेल्या आणि चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे CA च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे खाजगी क्लासेस घेते. कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की BA LLM नेट-सेट हे प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता असताना देखील खाजगी क्लासेस का? याचं उत्तर आहे मला चालता येत नाही. मी व्हीलचेअर बाउंड आहे. वयाच्या 20व्या वर्षीपर्यंत मी देखील तुम्हा सर्वांप्रमाणे चालत फिरत होते, पण वयाच्या 20व्या वर्षी एक अपघात झाला आणि माझं चालणं बंद झालं. आणि मग स्टीफन हॉकिंग यांचं चरित्र आणि त्यांच्या एका वाक्यानं मला खूप मोठी प्रेरणा दिली आणि ते वाक्य म्हणजे डोंट कॉन्सन्ट्रेट ऑन व्हॉट यू डोंट हॅव बट कॉन्सन्ट्रेट ऑन व्हॉट यू हॅव. तुमच्याकडे जे आहे त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. आणि मग त्याच वाक्यानं प्रेरित होऊन मी LLB LLM नेट-सेट विद्यापीठातली 4 वर्षाची नोकरी आणि आत्ताचं माझं हे खाजगी क्लासेस हा प्रवास माझं कुटुंब, मित्रमैत्रिणी आणि विद्यार्थी यांच्या सहकार्याने केलेला आहे. मला जेव्हा प्राध्यापक डॉक्टर महेश खरात सर यांनी मुक्त सृजनच्या या पेजवरती मुक्त संवाद करण्यासाठी विचारलं, तेव्हा मला मोठा प्रश्न पडला की तुम्हा साहित्यिकांच्या दुनियेमध्ये मी वकील कुठल्या विषयावरती बोलू. आणि मग त्यावेळेला मला अमेरिकन प्ले रायटर टोनी कुशनर यांचं एक वाक्य जे मी YouTube वरती त्यांच्या एका मुलाखतीमध्ये ऐकलं होतं ते आठवलं. त्यांनी सांगितलं होतं की एकदा ते कायद्याचं एक पुस्तक वाचत होते आणि त्यावेळेला त्यांना एकांना विचारलं की तुम्ही तर लिटरेचरला बिलॉंग करता आणि तुम्ही लॉचं पुस्तक वाचताय, व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन लॉ अँड लिटरेचर? कायदा आणि साहित्य यांचा एकमेकांशी संबंध काय? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की तसा तर कायद्याचा प्रत्येक क्षेत्राशी संबंध आहे, पण लॉ प्रोटेक्ट द क्रिएटिव्हिटी ऑफ क्रिएटर्स अँड देअरबाय मोटिवेट देम फॉर फर्दर न्यू क्रिएशन्स. अर्थात कायदा हा बौद्धिक संपदेच्या निर्मात्याचे, त्यांच्या प्रतिभेचे आणि त्यांच्या सर्जनशीलतेचे रक्षण करतं. आणि मग मला जाणवलं तुम्ही सगळे तर प्रतिभावंत आणि सर्जनशील व्यक्ती आणि आजकाल व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यांसारख्या अनेकविध वाढत चाललेल्या सोशल मीडियाच्या जाळ्यामुळे तर साहित्यिकांच्या साहित्याची चोरी करणं, ते प्रसिद्ध स्वतःच्या नावानं करणं खूपच सोपं झालं आहे. उदाहरणाखातरच जर द्यायचं झालं तर गुरु ठाकूर यांची असे जगावे दुनियेमध्ये ही कविता न जाणो किती वेगवेगळ्या कवींच्या नावानं व्हॉट्सअप आणि फेसबुकची सफारी करून आली असेल. एकदा तर असं घडलं, माझ्या एका कवी मैत्रिणीची कविता तिने आपल्या आवाजात म्हटली, ऑडिओ बनवला आणि शेवटी स्वतःचं नावही सांगितलं होतं. कुणीतरी एका हुशार स्त्रीने त्या ऑडिओला एडिट करून शेवटी माझ्या मैत्रिणीचं नाव कट केलं आणि तिथं स्वतःचं नाव घातलं आणि कदाचित अनेक ग्रुपवर ती कविता फिरवली. जेव्हा ती कविता माझ्यापर्यंत पोहोचली आणि मी ऐकली, मला लगेच क्लिक झालं, अरे ही कविता तर माझ्या मैत्रिणीची आहे आणि हा आवाज तर माझ्या मैत्रिणीचा आहे. आणि मग मी तिला लगेच कळवलं,
पण तिने थोडीशी दमदाटी केली त्या व्यक्तीला, पण पुढे फारसा काय कुठला कायदेशीर कारवाई तिने केली नाही. याचाच अर्थ काय, तर आपल्या बौद्धिक संपदा अधिकारांबद्दल अजूनही आपल्यामध्ये जागरूकता नाही, त्याचं महत्व आपल्याला अजूनही समजलेलं नाही. याच्या बरोबर आणखीन एक महत्वाचा मुद्दा हा असा आहे की बौद्धिक संपदेची चोरी करणं सोशल मीडियामुळं, टेक्नॉलॉजीमुळं खूपच सोपं झालेलं आहे. खरं तर आपली कथा, आपली कविता, आपली कादंबरी हे आपल्या बुद्धीतून निर्माण झालेली आपली बौद्धिक संपदा आहे. त्याचा लेखक म्हणजे त्या लेखनाचा स्वामी, अर्थातच ओनर ऑफ द प्रॉपर्टी, आणि त्याच्या परवानगीशिवाय कुणी देखील त्याच्या साहित्याचा वापर किंवा गैरवापर करू शकत नाही, आणि यालाच आपण कॉपीराईट म्हणतो. कॉपीराईट हा बौद्धिक संपदेचा एक प्रकार आहे आणि त्यासाठी आपल्याकडं कॉपीराईट ऍक्ट 1956 अर्थात प्रतिलिपी अधिकार 1956 हा कायदा आहे. पण म्हणावं तेवढी जागरूकता अजूनही या कायद्याबाबत आपल्यामध्ये नाही, आणि म्हणूनच मी प्रतिभावंतांच्या प्रतिभेचं संरक्षण करण्यासाठी, त्यांच्या स्वामित्व हक्काचं संरक्षण करण्यासाठी आपल्या भारतात असलेला कॉपीराईट ऍक्ट हा आणि त्यातील महत्वाच्या तरतुदींबाबत आपल्या बरोबर प्रतिभेचा स्वामित्व हक्क आणि स्वामित्व हक्काची प्रतिभा या विषयाद्वारे मुक्त संवाद साधणार आहे. तर मग या मुक्त संवादामध्ये आपण नेमकं काय बघणार आहोत, तर आपण काही मुद्द्यांच्या वरती या मुक्त संवादामध्ये महत्व करून लक्ष घालणार आहोत. ते मुद्दे कुठले? संपत्ती म्हणजे नेमकं काय, संपत्तीचे प्रकार काय आहेत, बौद्धिक संपत्ती म्हणजे नेमकं काय, बौद्धिक संपत्ती अधिकार म्हणजे नेमकं काय, बौद्धिक संपदाचे काय काय प्रकार असतात हे आपण अगदीच थोडक्यात बघणार आहोत. आणि मग बौद्धिक संपदेच्या प्रकारांपैकी कॉपीराईट या प्रकाराचा आणि या कायद्याच्या तरतुदींचा आपण थोडा विस्तृत विचार करणार आहोत. तर मग आपल्याला पहिला प्रश्न या संवादामध्ये निर्माण होतो, तो म्हणजे संपत्ती किंवा संपदा म्हणजे काय. जर मी हा प्रश्न एखाद्या सामान्य माणसाला विचारला तर तो खूप सोपं साधं उत्तर मला देईल. तो मला म्हणेल, संपदा किंवा संपत्ती म्हणजे माझी गाडी, माझा बंगला, माझी कार, माझं शेत ही माझी संपत्ती. बरोबर आहे. पण आम्ही कायद्याच्या भाषेमध्ये कुणी विचारलं की संपत्ती म्हणजे काय, तर म्हणतो की ज्याच्यावरती आपला मालकी हक्क असतो, जी वस्तू आपल्याला हवी असेल तसा आपण त्याचा उपयोग करू शकतो, आपल्याला हवं असेल त्याला हस्तांतरित करू शकतो, मग ती विकत असो, विनामोबदला असो, भाडेतत्वावर असतो. एकूणच काय, तर आपल्या वस्तूवर इतरांना त्रास न देता आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचा आपला हक्क म्हणजेच संपत्ती. जेव्हा एखादी गोष्ट आपली संपत्ती असते याचा अर्थ त्यावर आपला मालकी हक्क असतो. समजा एका व्यक्तीला 2 मुलं आहेत आणि त्या व्यक्तीनं आपल्या संपत्तीवरती मृत्यूपत्र वगैरे करून ठेवलेलं नसेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती त्याच्या दोन्ही मुलांना समान जाईल. पण समजा त्या व्यक्तीची ती स्वकष्टार्जित मिळकत आहे, म्हणजे त्याच्यावर त्याचा मालकी हक्क आहे, तर मग जर त्या व्यक्तीनं त्या प्रॉपर्टी संदर्भात मृत्यूपत्र केलं आणि आपली सगळी प्रॉपर्टी एकाच मुलाच्या नावे केली तर तसं करण्याचा त्याला पूर्ण हक्क आहे, कारण तो त्या संपत्तीचा स्वामी आहे, मालक आहे. मग आता संपत्तीचे प्रकार काय हा पुढचा प्रश्न निर्माण होतो. तर तसं तर संपत्तीचे अनेक प्रकार असतात, चल, अचल, स्वकष्टार्जित, वडिलोपार्जित, पण मी इथं त्यामध्ये जाणार नाही. या विषयाच्या संदर्भात संपत्तीचे 2 प्रकार असतात. एक प्रकार म्हणजे मूर्त संपत्ती, ज्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये टँजिबल प्रॉपर्टी असं म्हणतो. जमीन, जुमला, आपल्या मालकीचं घर, सोनं, नाणं, बँकेतली रक्कम ही सारी आपली भौतिक किंवा मूर्त टँजिबल प्रॉपर्टी आहे. तर याशिवाय दुसरा एक प्रकार म्हणजे इंटँजिबल प्रॉपर्टी, जी अमूर्त प्रॉपर्टी आहे, अमूर्त संपत्ती आहे, जिला आपण बघू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. जसं वहिवाटीचा अधिकार, शेतातून पाणी काढण्याचा अधिकार, आणि याच इंटँजिबल प्रॉपर्टीचा एक प्रकार म्हणजे बौद्धिक संपदा. मग आता अर्थातच पुढचा प्रश्न निर्माण होईल की बौद्धिक संपदा म्हणजे काय, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जे आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो. तर एक विद्वान जेरेमी फिलिप्सच्या म्हणण्यानुसार बौद्धिक संपदा म्हणजे अशा वस्तू ज्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेच्या वापरातून उद्भवतात.
आपल्या बुद्धिमत्तेच्या वापरातून निर्माण झालेल्या संपदा म्हणजे आपल्या बौद्धिक संपदा. बघा, भौतिक संपत्तीप्रमाणे बौद्धिक संपत्ती देखील त्याच्या निर्माणकर्त्याच्या मालकीची असू शकते. जसं माझी गाडी माझ्या मालकीची आहे, तसंच मी एक शिक्षक आहे, तर माझ्या नोट्स या देखील माझ्या मालकीच्या असू शकतात. याचं एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण मला इथे आठवतं. 2000 साली बेंगलोरमध्ये केम फोर्ट एरियामध्ये एक भला मोठा मिकी माऊस लावलेला होता. तो मिकी माऊस पाहून तिथल्या एका वकिलांनी डिझनीशी संपर्क साधला. डिझनी आणि मिकी माऊस ह्याचा संदर्भ साधारण तुमच्या लक्षात आला असेल की मिकी माऊस हा डिझनीचा ट्रेडमार्क आहे. त्या वकिलांनी डिझनीशी संपर्क साधून त्यांना सांगितलं की ही तुमच्या चिन्हाची चोरी आहे. वकीलपत्र त्या वकिलांना दिलं गेलं आणि मग कोर्टामध्ये केस दाखल केली गेली. नंतर ती केस कोर्टाच्या बाहेर कॉम्प्रोमाइज झाली, पण तो मिकी माऊस तिथून हटवावा लागला. जवळजवळ 2 कोटी रुपयाची नुकसान भरपाई भरावी लागली. याचं कारण काय, तर मिकी माऊस हा डिझनीचा ट्रेडमार्क आहे. ती डिझनीची बौद्धिक संपदा आहे. त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय त्याला वापरण्याचा अधिकार कुणालाही नाही. मग इथे मला असं म्हणत आलं की बौद्धिक संपदा हा शब्द साधारण मागच्या 10-15 वर्षापासून जास्त चर्चेत आला. मग काय ही संकल्पना फक्त 10-15 वर्षापूर्वीची आहे का, तर अर्थातच नाही. कदाचित बौद्धिक संपदा, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी हा शब्द फार जुना नसेल, पण बुद्धीतून निर्माण झालेली संकल्पना ही जी आहे, बुद्धीतून निर्माण झालेली संपत्ती ही संकल्पना जी आहे ही खूपच जुनी आहे. खरं तर बौद्धिक संपदेच्या ओरिजिन बाबत वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे संदर्भ मिळतात, पण याचा अभ्यास करताना मला काही इंटरेस्टिंग माहिती मिळाली. जसं की ख्रिस्तपूर्व 500 कालामध्ये ग्रीसमध्ये सायबेरियस प्रांत होता आणि त्या सायबेरियस प्रांतामध्ये एखाद्या शेफनं जर एखादी वेगळी पाककृती बनवली तर त्याला त्याची मक्तेदारी दिली जायची. पहिला बौद्धिक संपदा कायदा देखील इटलीमध्ये व्हेनिस येथे झाला आणि मग त्यानंतर वेगवेगळ्या देशांच्या मध्ये बौद्धिक संपदा कायद्याची वाढ ही वेगवेगळ्या पद्धतीने झाली. आणि मग काय झालं ऍक्च्युली, त्यामुळे वेगवेगळ्या देशांच्या मध्ये बौद्धिक संपदेबाबत तफावत पण निर्माण होत गेली आणि मग ती तफावत भरून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारांची गरज भासली आणि त्यानुसार मग पॅरिस कन्व्हेन्शन 1883, बर्न कन्व्हेन्शन 1886, मॅड्रिड करार 1891, युनिव्हर्सल कॉपीराइट कन्व्हेन्शन 1952 इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय करार झाले आणि ह्यातली सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ऑर्गनायझेशन वायपोची निर्मिती जी 1970 साली झाली. 26 एप्रिलला वायपोची निर्मिती झाली आणि म्हणूनच 26 एप्रिल हा आपण आंतरराष्ट्रीय इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी दिवस म्हणून साजरा करतो. मग पुढे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची निर्मिती झाली, ट्रिप्स या अग्रीमेंटची निर्मिती झाली आणि ट्रिप्स अग्रीमेंट भारताने देखील सही केलेले आहे आणि त्यानुसार आपल्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स कायद्यामध्ये वेळोवेळी बदल केलेले आहेत. मग आता आपल्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अर्थात बौद्धिक संपदा म्हणजे काय समजलं. अर्थातच इथे पुढचा प्रश्न निर्माण होईल, बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे नेमकं काय. आपण बौद्धिक संपदा म्हणजे बघितलं, मग बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे काय, तर इंटेलेक्च्युअल प्लस प्रॉपर्टी प्लस राईट. माझ्या बौद्धिक संपदेच्या बाबतीत मिळालेले मला जे हक्क आहेत ते म्हणजे काय, तर माझे बौद्धिक संपदा अधिकार आहेत. इथं आपल्याला एक खूप महत्वाची बाब समजून घेणं गरजेचं आहे की बौद्धिक संपदा कायदा जो आहे तो एक्सप्रेशनला प्रोटेक्ट करतो, आयडियाला नाही, कल्पनेला प्रोटेक्ट करत नाही. तर जेव्हा आपण आपली कल्पना एखाद्या मूर्त वस्तूवरती उतरवतो त्यावेळेला त्याला कायद्याचं संरक्षण मिळतं. जसं की उदाहरण दाखल बघूया. समजा मी एखादा कविता लिहावी असं माझ्या मनात आलं एखाद्या विषयावरती, पण अजून ती कविता मी कागदावरती उतरवलेली नाही आणि त्याच दरम्यान त्याच विषयावर साधारण तशाच टाईपची कविता दुसरं कुणीतरी कागदावरती उतरवली आणि स्वतःच्या नावाने एखाद्या मासिकात किंवा फेसबुकवर किंवा कुठेही ती प्रसिद्ध केली, तर मी असं नाही म्हणू शकत की त्यानं माझा कॉपीराईट व्हायलेट केलेला आहे किंवा माझी बौद्धिक संपदा चोरलेली आहे. कारण पुन्हा एकदा सांगते की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हा
आयडियाला प्रोटेक्ट करत नाही. ज्यावेळेला तुम्ही तुमची आयडिया एखाद्या कागदावरती, एखाद्या वस्तूवरती एक्सप्रेस करता, तेव्हा तुम्हाला त्याचं प्रोटेक्शन मिळेल. खर तर आजच्या जगामध्ये आपलं ज्ञान, आपली क्रिएटिव्हिटी हीच आपली मोठी प्रॉपर्टी बनलेली आहे. या बौद्धिक संपदेचा स्वामी बौद्धिक संपदेच्या मदतीनं भौतिक संपदा देखील निर्माण करू शकतो. याचं एक सोपं साधं उदाहरण घ्यायचं झाल्यास आपल्याला हॅरी पॉटर या प्रसिद्ध नॉवेल सिरीजच्या प्रसिद्ध लेखिका J.K. रोलिंग यांचं आपण एक उदाहरण घेऊ शकतो. हॅरी पॉटर बुक सिरीज तुम्हा सर्वांनाच माहित आहे, जी जगातली सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या बुक सिरीज पैकी एक आहे, ज्याच्या 50,000 करोड पेक्षा जास्त कॉपीज विकल्या गेलेल्या आहेत. आणि J.K. रोलिंग यांना निव्वळ हॅरी पॉटर पुस्तकाच्या लिखाणातून अब्ज रुपयाची संपत्ती मिळालेली आहे. म्हणजे बौद्धिक संपदा ही वापरून आपण भौतिक संपदा निर्माण करू शकतो. बौद्धिक संपदा अधिकार म्हणजे काय, तर त्या संपदेच्या बाबतीत नैतिक आणि आर्थिक अधिकार हे संपदेच्या स्वामीकडेच असतात. बौद्धिक संपदा अधिकार याचा अर्थ सांगताना मला इथे खूप प्रसिद्ध पण कदाचित बऱ्याच जणांना माहिती नसलेलं एक उदाहरण आठवतं. ते उदाहरण असं आहे, दया, करुणा, प्रेम आणि मानवी सेवेमध्ये ज्यांनी आपलं तन मन समर्पित केलं त्या मदर तेरेसा यांना आपण सगळेच ओळखतो. 1 मिनिटासाठी मदर तेरेसा यांना डोळ्यासमोर आणा. निळी बॉर्डर असलेल्या पांढऱ्या साडीतल्या मदर तेरेसा तुमच्या डोळ्यासमोर आल्या असतील ना? हो ना. मूळ अल्बानिया वंशाच्या मदर तेरेसा यांनी काही वर्ष नन म्हणून देखील काम केलेलं आहे आणि त्या नन म्हणून मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेमध्ये काम करत होत्या. आणि निळ्या बॉर्डरची पांढरी साडी मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेच्या नन वापरायच्या. आणि 2016 सालापासून मदर तेरेसा यांना सन्मानित करताना आता निळ्या बॉर्डरच्या पांढऱ्या साडीला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणून मान्यता देत त्याचे संपूर्णतः अधिकार मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेला देण्यात आलेले आहे. कारण आता ती त्या संस्थेची बौद्धिक संपदा आहे, त्यामुळे त्याबाबतचे सर्व अधिकार आता त्या संस्थेला देण्यात आलेले आहेत. बौद्धिक संपदा म्हणजे काय आपण बघितलं, बौद्धिक संपदेचा अधिकार म्हणजे काय आपण बघितलं. अगदीच एक 5 मिनिटात आता आपण बौद्धिक संपदेचे प्रकार काय आहेत ते बघू आणि लगेचच आपल्या कॉपीराइट विषयाकडे वळू. तर ट्रिप्स अग्रीमेंट नंतर बौद्धिक संपदेच्या व्याख्येची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बौद्धिक संपदेच्या प्रकारामध्ये जो पहिला प्रकार येतो तो आहे पेटंट. तसं तर पेटंट ही कन्सेप्ट आपण सर्वांनाच माहिती आहे. हॅल्सबुरेच्या इंग्लंडच्या लॉ डिक्शनरी मध्ये म्हटलेले आहे की पेटंट म्हणजे एखाद्या नवीन शोधाच्या बाबतीत शोधकर्त्याला दिलेली मक्तेदारी. एखादा नवीन शोध जर मी लावलेला आहे, इन्व्हेन्शन केलेलं आहे, तर त्याच्या बाबतीत मला मिळालेली मक्तेदारी म्हणजे मला दिलेला पेटंट आहे. पेटंट कायदा 1970 नुसार पेटंट हे एखाद्या नवीन उत्पादनाला किंवा प्रक्रियेला दिले जातं. प्रोडक्ट किंवा प्रोसिजर ला पेटंट दिला जातो. पेटंट अधिकार हा साधारण ते इन्व्हेन्शन मंजूर झाल्यापासून 20 वर्षांसाठी ती मक्तेदारी दिली जाते. समजा मी हवेवरती चालणारी एखादी गाडी बनवली किंवा पाण्यावरती चालणारी एखादी गाडी बनवली तर मला उत्पादनासाठी पेटंट मिळेल. आता काजू बिस्किट तर अनेक जणांचे आहेत ना, पण मी ज्या पद्धतीने काजू बिस्किट बनवते, ती जी प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे, त्या पद्धतीने दुसरं कोणी बनवू शकत नाही. असाही पेटंट मी मंजूर करून घेऊ शकते. पेटंटचं एक साधं सोपं उदाहरण म्हणजे आपण मोबाईलवरती सगळेच जण SMS पाठवतो आणि त्या मेसेजसाठी मोबाईल कंपनी आपल्याकडून जो काही मोबदला घेते त्याची ठराविक रक्कम रॉयल्टीच्या रूपामध्ये SMS टेक्नॉलॉजीच्या पेटंट धारकाला नकळतपणे गेलेली असते. किंवा मग हळदी आणि बासमतीचं अमेरिकेला नामंजूर करण्यात आलेलं पेटंट आपल्या सर्वांना माहिती आहेच, कारण त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काही नव्हतं. कारण हळदीचा कॉस्मेटिक यूज आणि बासमती हे भारताचं ट्रॅडिशनल नॉलेज आहे. पेटंट नंतर दुसरा बौद्धिक संपदेचा प्रकार येतो तो म्हणजे औद्योगिक डिझाईन, इंडस्ट्रियल डिझाईन. भारतामध्ये डिझाईन ऍक्ट 2000 या कायद्याखाली डिझाईनचं रक्षण करण्यात आलेलं आहे. डिझाईन ही एखाद्या आकाराच्या रूपात
कलरच्या रूपामध्ये असू शकते हा, किंवा दोन्ही फॉर्म मध्ये ती डिझाईन असू शकते हा. डिझाईनचं उदाहरण खातर आपण मनीष मल्होत्राचे डिझायनर कपडे किंवा यामा गाडीची डिझाईन याचं सोपे साधं उदाहरण घेऊ शकतो. पण याचा एक खूप इंटरेस्टिंग खटला कोर्टामध्ये चालला. तो खटला होता अँप्रो फूड प्रोडक्ट्स विरुद्ध अशोक बिस्किट नावाचा. या प्रकारामध्ये अशोक बिस्किट ही जी कंपनी आहे त्यांनी अँप्रो फूड प्रोडक्ट कंपनीच्या बिस्किटाची डिझाईन तशीच्या तशी चोरी केली होती. एवढंच नाही तर अँप्रो फ्रूटच्या बिस्किटावरती एपी हे शब्द होतं आणि अशोक बिस्किट यांनी तिथे पण कॉपी करून एपीच्या ऐवजी आपल्या बिस्किटावर फक्त ए बी लिहिलं आणि त्यांची डिझाईन आहे तशी कॉपी केली. त्यावेळेला अँप्रो फूडनं अशोक बिस्किट वरती दावा दाखल केला आणि तो दावा अँप्रो फूड प्रोडक्ट्सच्या बाजूनं मंजूर केला कोर्टाने आणि अशोक बिस्किटला मनाई केली की तुम्ही त्यांच्या डिझाईनची चोरी करू शकत नाही. तिसरा आणि महत्वाचा बौद्धिक संपदेचा प्रकार आहे तो म्हणजे ट्रेडमार्क. ट्रेडमार्क दोन वस्तूंच्या मधला बदल आपल्याला सहजासहजी दाखवून देतो. एक कंपनीची वस्तू दुसऱ्या कंपनीच्या वस्तूपेक्षा कशी वेगळी आहे हे आपण सहजासहजी ट्रेडमार्क मुळे बघू शकतो हा. ट्रेडमार्क हे एक लेबल असू शकतं, तिकीट असू शकतं, नाव असू शकतं, स्वाक्षरी असू शकते, अक्षर असू शकतं, अशा अनेक रूपामध्ये ट्रेडमार्क असू शकतो. उदाहरणाखातर आपण अगदीच बिस्लरी, निरमा वॉशिंग पावडरचा ट्रेडमार्क, कॅडबरीचा ट्रेडमार्क, आदिदासचा ट्रेडमार्क असे उदाहरण आपण इथे घेऊ शकतो. या पुढची बौद्धिक संपदा म्हणजे जिओग्राफिक इंडिकेशन, अर्थात ज्याला आपण भौगोलिक संकेत असं मराठीमध्ये म्हणतो. कोल्हापुरी चप्पल आठवते सगळ्यांना, नागपुरी संत्रे आठवतात, कांचीपुरम साडी, बंगाली रसगुल्ला, पैठणी, हे सगळं काय आहे सांगा. एखादी नैसर्गिक किंवा उत्पादित केलेली वस्तू जेव्हा एखाद्या भौगोलिक प्रदेशाच्या जोडीनं त्याला ओळख दिली जाते त्यावेळेला त्याला आपण म्हणतो जिओग्राफिक इंडिकेशन. आणि मग त्या वस्तूची निर्मिती करण्याचा अधिकार फक्त त्या प्रदेशालाच राहतो. आणि ह्याचं सोपं साधं आत्ताच दिलेलं उदाहरण म्हणजे कोल्हापुरी चप्पल, नागपुरी संत्रा, कांचीपुरम साडी, बंगाली रसगुल्ला वगैरे. तर आता शेवटचा बौद्धिक संपदेचा प्रकार म्हणजे जो आपला आजचा मूळ विषय आहे तो म्हणजे कॉपीराईट. तर भारतामध्ये कॉपीराईटच्या संरक्षणासाठी कॉपीराईट 1956 हा कायदा असून नुकताच 2012 साली त्याच्यामध्ये अमेंडमेंट अर्थात सुधारणा करण्यात आलेली आहे. मग आता कॉपीराईट या विषयाविषयी विस्तृत स्वरूपात जाणून घेताना आपल्याला सगळ्यात पहिला प्रश्न पडेल तो म्हणजे कॉपीराईट म्हणजे नेमकं काय. तर कॉपीराईट कायदा 1956 नुसार कॉपीराईट हा साहित्यिक, नाटक, वाद्य, कलात्मक कामाच्या निर्मात्यांना किंवा मग चित्रपट आणि ध्वनी मुद्रणाच्या निर्मात्यांना किंवा मग कॉम्प्युटर सॉफ्टवेअर बनवणाऱ्या निर्मात्याला आपल्या निर्मितीच्या आर्थिक व नैतिक हक्क स्वतः जवळ ठेवण्याचा कायद्याने दिलेला अधिकार म्हणजे कॉपीराईट आहे. सोपं साधं सांगते, मी एखादी कविता लिहिली आहे त्या कवितेवर मला कॉपीराईट आहे. एखाद्या गाण्याला मी शब्द दिलेले आहेत त्या शब्दांवर मला कॉपीराईट आहे. एखाद्या चित्रपटाची मी निर्मिती केलेली आहे त्या चित्रपटावरती मला कॉपीराईट आहे. एखाद्या विषयाच्या नोट्स मी लिहिलेल्या आहेत त्या नोट्स वरती मला कॉपीराईट आहे. आता बघा, मी मला 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 असं जे मगासपासून म्हणते, मग मला म्हणजे नेमकं कुणाला हा प्रश्न अर्थातच पडत असेल तर कायद्याच्या भाषेत आपल्याला पुढचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे कॉपीराईट कायद्याद्वारे कुणाचा हक्क संरक्षित आहे. कॉपीराईट कायद्याद्वारे नेमके कुणाचा हक्क संरक्षित आहे. तर इथं बघा, कॉपीराईट हा साहित्य, संगीत, नाटक, कला, सिनेमा, ध्वनी रेकॉर्डिंग किंवा कम्प्युटर सॉफ्टवेअरच्या स्वामीला दिलेला हक्क आहे. कॉपीराईट कुणाला सुरक्षित करतो तर कॉपीराईट हा स्वामीला, त्या कलात्मक निर्मितीच्या स्वामीला सुरक्षित करतो. मग अर्थात पुढचा प्रश्न पडेल आपल्याला की हा स्वामी म्हणजे नेमका कोण. तर कॉपीराईट ऍक्ट 1956 नुसार लेखक म्हणजे कॉपीराईटचा पहिला मालक किंवा स्वामी समजला जातो. कॉपीराईट 1956 नुसार लेखक किंवा कॉपीराईटचा जो पहिला मालक किंवा स्वामी आहे त्याला कुणाला समजलं जातं तर लेखक म्हणजेच कॉपीराईटचा पहिला मालक किंवा स्वामी आहे असं समजलं जातं. मग अर्थातच आता प्रश्न पडेल की फोटोग्राफ जो काढलेला असेल एखादा
तर त्याचा फोटोग्राफचा लेखक कुठे असतो? कारण आपल्या दृष्टीने लेखक म्हणजे जो लिहितो. तर कॉपीराइट ऍक्ट 1956 असं सांगतो की लेखक म्हणजे कोण याची प्रॉपर व्याख्या या कायद्यामध्ये केलेली आहे आणि त्यानुसार एखादी साहित्यिक किंवा नाट्यमय कृती जर असेल तर त्याच्या बाबतीत लेखक म्हणजे ते पुस्तक किंवा तो नाटक लिहिणारा जो व्यक्ती असेल तो म्हणजे लेखक. उदाहरणादाखल बघा, रतन टाटा यांच्या बाबतीत लिहिलं गेलेलं टाटायन पुस्तक जे गिरीश कुबेर यांनी लिहिलेलं आहे. मग गिरीश कुबेर म्हणजे त्याचे काय झाले तर लेखक झाले. जर आपण संगीताच्या बाबतीत लेखक कोण म्हटलं तर त्याचा संगीतकार हा संगीताच्या बाबतीत लेखक झाला. जसं दिल हे छोटासा हे गाणं जे आहे ते A.R. रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. त्यामुळे त्याचे लेखक कोण तर A.R. रेहमान संगीतकार म्हणून. सिनेमॅटोग्राफ चित्रपटाच्या बाबतीत जर म्हटलं तर निर्माता म्हणजे त्याचा लेखक असतो. जसं की वीर झारा हा जो चित्रपट आहे हा यश चोपडा निर्मित आहे त्यामुळं ते त्याचे लेखक झाले. आणि एखाद्या फोटोग्राफच्या बाबतीत त्याचा जो फोटोग्राफर असेल तो म्हणजे लेखक समजला जातो. आणि संगणकाद्वारे सॉफ्टवेअर निर्मिती केलेली असेल तर ज्याने ते सॉफ्टवेअर बनवलेलं आहे तो म्हणजे लेखक समजला जातो. आणि लेखकाच्या हक्कांचं रक्षण हा कॉपीराइट कायदा करतो. मग आपल्याला पुढचा प्रश्न निर्माण झाला असेल की कॉपीराइट कायद्याचा नेमका हेतू काय आहे? तर बघा, कलावंतांच्या स्वामित्व हक्काला कॉपीराइट म्हणजे कायद्याचं कवच आहे. कलावंतांच्या स्वामित्व हक्काला कॉपीराइट म्हणजे कायद्याचं कवच आहे आणि हे कवच जर नसतं तर त्यांच्या कलेतून मिळालेला सन्मान आणि पैसा हा त्यांना कधी मिळालाच नसता. खर तर या कायद्याबाबतीत आपल्याकडे जे अज्ञान आहे त्यामुळं अनेक चुकीच्या गोष्टी घडत जातात. जसं आपल्याकडे पुस्तकाच्या पायरेटेड प्रती मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मिळतात, त्याचा काळा बाजार होतो. पूर्वी इंग्रजी पुस्तकांच्या बाबतीत हा प्रमाण जास्त होतं, पण आजकाल टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमुळे मराठी पुस्तकांच्याही पायरेटेड कॉपीज मिळणं अगदीच सोपं झालेलं आहे. PDF फाईल एकदा बनली की ती कुठेही आणि कधीही सहज आपण तिचा प्रचार करू शकतो. उदाहरणादाखल एक होता कारभार, अग्निपंख, मृत्युंजय, छावा, ययाती या अशा अनेक पुस्तकांच्या पायरेटेड कॉपी सहज अवेलेबल होतात. म्हणजेच काय तर लेखकांना त्यांच्या असलेल्या अधिकाराबाबत जाणीव नसल्यामुळं हे सगळे गैरप्रकार होतात आणि म्हणूनच कलावंतांना किंवा साहित्यिकांना या किंवा मग त्यांच्या वारसदारांना स्वामित्व हक्क कायदा नीट समजावून घेतला पाहिजे. कारण हा कायदा त्यांना एक सुरक्षा कवच प्रदान करून देतो. मग आता मघासपासून आपण कॉपीराइट म्हणजे काय, तो कुणाला सुरक्षित करतो, हे सगळे मुद्दे बघत आलोय. पण आता मग पुढचा प्रश्न निर्माण होतो की मला कॉपीराइट आहे म्हणजे नेमकं काय? कारण आपण असं सहजासहजी बोलतो की माझा कॉपीराइट आहे, माझा कॉपीराइट आहे. पण प्रश्न निर्माण आहे ना की मला त्यात कॉपीराइट आहे म्हणजे मला नेमके कुठले कुठले अधिकार मिळतात? तर बघा, कॉपीराइट कायदा 1956 असं म्हणतो की तुम्हाला एखाद्या निर्मितीवरती कॉपीराइट आहे म्हणजे त्या निर्मितीचे रिप्रोडक्शन राईट ज्याला आपण मराठीत पुनरुत्पादनाचा हक्क किंवा त्याचा प्रती काढण्याचा हक्क, कॉपीज काढण्याचा हक्क असं म्हणतो. एखाद्या निर्मितीच्या जर आपल्याला प्रती काढायच्या असतील, त्याचं रिप्रोडक्शन करायचं असेल तर त्याचा हक्क फक्त त्याच्या स्वामीला असतो. आणि जर इतर कुणाला जसं की आपण म्हणतो की लेखक जे आहेत ते पब्लिशरना राईट ट्रान्सफर करतात. तर पब्लिशर ते पब्लिश कधी करू शकतात जर लेखकाची परवानगी असेल तर. त्यामुळं आपल्या निर्मितीच्या कॉपी काढण्याचा हक्क हा फक्त लेखकाकडे आहे आणि जर इतर कुणाला त्याच्या कॉपी काढायच्या असतील तर त्याला लेखकाची रीतसर परवानगी घ्यावी लागेल. पहिला हक्क लक्षात आला, मी जर एखाद्या निर्मितीची कॉपीराइट होल्डर आहे तर मला त्याचं रिप्रोडक्शन राईट आहे म्हणजेच त्याच्या कॉपीज काढण्याचा हक्क हा केवळ मला दिलेला आहे. आता बघा, जर मी एखाद्या निर्मितीची कॉपीराइट होल्डर आहे तर मला जो दुसरा अधिकार हा कायदा देतो तो दुसरा अधिकार काय आहे तर पब्लिक परफॉर्मन्सचा. म्हणजेच त्या निर्मितीचे सार्वजनिक संप्रेषण करण्याचा हक्क फक्त लेखकाला आहे. कॉपीराइट स्वामीला आपल्या निर्मितीचं पब्लिक परफॉर्मन्स करण्याचा अधिकार म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपली निर्मिती पब्लिक पर्यंत पोहोचवण्याचा अधिकार असतो. त्याच्या परवानगीशिवाय कुणीही त्याच्या कलाकृतीचे सार्वजनिक प्रयोग करू शकत नाही. मग ते नाटककारांच्या नाटकाचे प्रयोग असू देत, कादंबरी वाचन असू दे किंवा चित्रपटाची गाणी असू दे,
एखादं लाईव्ह प्रोग्रामिंग असू दे, आपल्याला कॉपीराईट होल्डरच्या परवानगीशिवाय त्याच्या निर्मितीचे सार्वजनिक संप्रेषण करण्याचा हक्क नाही. एकतर तो स्वतः करू शकतो किंवा आपल्याला जर ते करायचं असेल तर आपल्याला लेखकाची परवानगी लागेल. इथं मला साहित्य क्षेत्रामध्ये खळबळ माजवलेला एक महत्वाचा खटला आठवतो, जो आहे शहाणे आणि सकाळ असा खटला. काय झालं होतं, प्रसिद्ध कवी अरुण कोलटकर यांची एक कविता परंपरा, या कवितेला सकाळ या वर्तमानपत्रामध्ये एका सदरामध्ये त्यांच्या ज्या वारस होत्या त्यांची पत्नी सुनू कोलटकर यांच्या परवानगीशिवाय आणि याशिवाय प्रकाशकांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांना त्याचं क्रेडिट न देता संदीप खरेंच्या एका स्तंभामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. आणि या वेळेला शहाणे यांनी सकाळ विरुद्ध तिथे दावा दाखल केला आणि मुंबई हायकोर्टानं तो दावा शहाणेंच्या बाजूने मंजूर करून सकाळ वर्तमानपत्राला माफीनामा प्रसिद्ध करायला लावला होता. आणि तसाच या खटल्याचा खर्चही पब्लिशर शहाणे यांना देण्यासाठीचे आदेश दिलेले होते. म्हणजेच काय, तर तुम्ही कुठल्याही रूपात त्याचं पब्लिक परफॉर्मन्स करणार असाल तर तुम्हाला त्याच्या लेखकाची स्वामीची परवानगी ही घ्यावी लागेल. पहिला हक्क लक्षात आला तुम्हाला, रिप्रोडक्शन राईट. दुसरा हक्क लक्षात आला, कॉपीराईट होल्डरला कुठला आहे तर पब्लिक परफॉर्मन्सचा राईट. आता तिसरा हक्क बघा, जर मला माझी निर्मिती इतर कुठल्याही प्रकारात रूपांतरित करायची असेल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अडॅप्शन इन अदर फॉर्म म्हणतो, तर परत ते दुसऱ्या रूपामध्ये रूपांतर करायचा अधिकार फक्त कॉपीराईट होल्डरलाच असतो. आणि जर इतर कुणाला ते करायचं असेल तर त्याला रीतसर कॉपीराईट होल्डरची परवानगी घ्यावी लागते आणि ती परवानगी असेल तरच तो इतर प्रकारामध्ये त्याला रूपांतरित करू शकतो. इथं सुमंगलम आर वर्सेस मेटा म्युझिकल्स नावाची खूप प्रसिद्ध केस मला आठवते. या खटल्यामध्ये सुमंगलम आर जयलक्ष्मी यांनी एक संगीत बनवलेलं होतं आणि यातली ही जी विरुद्ध कंपनी आहे मेटा म्युझिकल्स, त्यांनी सुमंगलमची परवानगी न घेताच त्यांच्या संगीतावरती गाणं म्हटलेलं, त्याच्या कॅसेट्स रेकॉर्ड केल्या होत्या आणि त्या पब्लिशही केल्या होत्या. मग इथे सुमंगलम आर जयलक्ष्मी यांनी मेटा म्युझिकल्स वरती कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि कोर्टानेही मनाईचा हुकूम देत मेटा म्युझिकल्सला प्रतिबंध केलं की आपण यांच्या कॉपीराईटचं उल्लंघन केलेलं आहे, त्यामुळे या कॉपी आपण प्रसिद्ध करू शकत नाही. तर अडॉप्शन इन अदर फॉर्म साठी सुद्धा आपल्याला कॉपीराईट होल्डरची परवानगी घ्यावी लागेल. पुढचा कॉपीराईट होल्डरला अधिकार कुठला आहे बघा, भाषांतर, ट्रान्सलेशन इन अदर लँग्वेज. जर मी निर्मित केलेल्या एखाद्या कृतीचे दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतर करायचं असेल तर त्यावेळेला सुद्धा लेखकाची रीतसर परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला ते भाषांतर करता येणार नाही. जर ते तुम्ही तसं केलं तर त्याच्या कॉपीराईटचं उल्लंघन असं समजलं जाईल. इथे एक भक्ती वेदांता बुक ट्रस्ट वर्सेस थॉमस प्रेस नावाची केस झालेली होती. या केसमध्ये भक्ती वेदांता बुक ट्रस्ट कडे श्रीमद भगवद्गीतेचं भाषांतर करण्याचे कॉपीराईट दिलेले होते आणि ह्यातली थॉमस प्रेस यांनी भक्ती वेदांताच्या परवानगीशिवाय श्रीमद भगवद्गीतेचं भाषांतर केलं होतं. त्यावेळेला मुंबई हायकोर्टाने निकाल दिला की थॉमस प्रेसना असं भाषांतर करता येणार नाही कारण ते भक्ती वेदांता च्या कॉपीराईटचं उल्लंघन आहे. म्हणजेच काय, तर ट्रान्सलेशन ज्याने केलेलं आहे त्याला आपल्या ट्रान्सलेशन वरती सुद्धा कॉपीराईट मिळतो. तर एकूण काय, तर एकदा तुम्हाला एखाद्या निर्मितीवरती कॉपीराईट मिळाला म्हणजे त्या निर्मितीच्या बाबतीतले आर्थिक हक्क, त्यातून कुठली आर्थिक मालमत्ता मिळवण्याचा हक्क हा त्या निर्मितीच्या मालकाला म्हणजेच स्वामीला असतो. आणि जर इतर कुणाला त्याचा वापर करायचा असेल तर स्वामीला रीतसर रॉयल्टी किंवा ज्याला आपण मराठीमध्ये बिदागी म्हणतो ती देऊनच ते वापरता येईल. आता बघा, पुढचा प्रश्न असा निर्माण होतो इथं, तो पुढचा प्रश्न म्हणजे की कॉपीराईटचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे का. तर इथे मला एक विशेष करून गोष्ट सांगावी वाटते की इतर बौद्धिक संपदा ज्या आहेत, ट्रेडमार्क असू दे, जिओग्राफिक इंडिकेशन असू दे, ह्याचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे.
पण कॉपीराईटच्या बाबतीत कायद्याने विशेष संरक्षण दिलेलं आहे, ते म्हणजे कॉपीराईटचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी नाही, आवश्यक नाही. एखादी कलात्मक किंवा साहित्यिक निर्मिती ज्या क्षणाला आपण कुठल्याही माध्यमामध्ये आपल्या नावानं प्रसिद्ध करतो, त्या क्षणाला आपल्याला त्याच्यावरती कॉपीराईट मिळतो. पण उद्या जर माझा कॉपीराईटच्या बाबतीत कुठला वाद निर्माण झाला आणि मला जर तो सिद्ध करायची गरज भासली, तर रजिस्ट्रेशन जर असेल तर पुरावा म्हणून मला सादर करणं खूप सोपं जाईल, माझा हक्क सिद्ध करणं मला सोपं जाईल. त्यामुळं जरी रजिस्ट्रेशन कंपल्सरी नसलं तर ते करून घेणं कधी फायद्याचंच असू शकतं. मग आता रजिस्ट्रेशन करायचं नेमकं कसं, हा पुढचा प्रश्न आहे. फारशा डिटेल प्रोसिजर मध्ये न जाता अगदीच थोडक्यात तुम्हाला ती प्रोसिजर सांगते. एखाद्या कलात्मक निर्मितीचा लेखक हा किंवा त्याचा मान्यताप्राप्त एजंट किंवा त्या निर्मितीच्या लेखकाचा मृत्यू झाला असेल तर त्याचा एखादा वारस वगैरे कॉपीराईट ऑफिसमध्ये स्वतः जाऊन किंवा स्पीड पोस्टनं किंवा रजिस्टर पोस्टनं किंवा ऑनलाईन सुद्धा रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करू शकतो. दुसरी गोष्ट, जर मी कादंबरी लिहिली आहे आणि कविता संग्रह लिहिला आहे तर मला रजिस्ट्रेशनसाठी 2 वेगळे अर्ज करावे लागतील. हा म्हणजेच कायदा सांगतो की वेगळ्या निर्मितीच्या रजिस्ट्रेशनसाठी वेगळा अर्ज करावा लागतो आणि वेगळी फी देखील भरावी लागते. मग रजिस्टर करण्यासाठी ज्यांना अर्ज केलेला आहे त्याला एक डायरी नंबर अलॉट केला जातो. 30 दिवसाचं वेटिंग पिरियड असतं. 30 दिवसामध्ये कुणाकडून ऑब्जेक्शन येतात का बघितलं जातं रजिस्ट्रेशनला, आणि जर कुणाचं ऑब्जेक्शन नाही झालं तर मग रजिस्ट्रार ते रजिस्ट्रेशन बुक मध्ये आपला कॉपीराईटची नोंद करून घेतो, सगळ्या तरतुदींची पूर्तता झाली आहे का याचं समाधान करून घेतो आणि कॉपीराईट रजिस्ट्रेशन मंजूर करतो आणि तशी नोंद त्या रजिस्टर मध्ये केली जाते. तर एक सोपी साधी प्रक्रिया कॉपीराईटच्या रजिस्ट्रेशनसाठी दिलेली आहे. मग आता हा कॉपीराईट मला नेमका किती काळासाठी मिळणार, हा पुढचा प्रश्न आहे ना. का मला तो कॉपीराईट कायमस्वरूपी असेल पिढ्यानपिढ्या. जसं एक सोपं एक्झाम्पल सांगते की मी ज्या घरामध्ये राहतेय ते घर माझ्या वडिलांचं आहे, पुढे ते माझ्या भावाचं असेल, पुढे त्यांच्या मुलांचं असेल, पुढे त्यांच्या मुलांचं असेल. जर आम्ही ते कुणाला विकलं नाही तर परपेच्युएटी मध्ये म्हणजे कायमस्वरूपी या प्रॉपर्टीवरती आमच्या वारसांचा अधिकार राहतो. तसं कॉपीराईट सुद्धा इन परपेच्युएटी आहे का, हा प्रश्नचिन्ह आहे. तर याचं उत्तर आहे की कॉपीराईट हा कायमस्वरूपी दिला जाणारा अधिकार नाही, तर कॉपीराईटची मुदत साहित्य, नाट्य, संगीत आणि इतर कलात्मक निर्मितीसाठी लेखकाचं संपूर्ण आयुष्य आणि लेखकाच्या मृत्यूनंतर 60 वर्षापर्यंत त्या कामावरती त्या लेखकाला कॉपीराईट मिळतो. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत कॉपीराईट राहणारच राहणार संपूर्ण आयुष्य, आणि लेखकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना देखील त्याच्यावरती पुढे 60 वर्ष कॉपीराईट कंटिन्यू राहतो. म्हणजेच लेखकाचं आयुष्य प्लस 60 वर्ष अशी साहित्य, नाट्य हा लेखन या क्षेत्रातला कॉपीराईट आहे. जर आपण चित्रपटांच्या बाबतीत, ध्वनी रेकॉर्डिंगच्या बाबतीत, छायाचित्रांच्या बाबतीत किंवा मरणोत्तर प्रकाशनांच्या बाबतीत किंवा एखाद्यानं अनॉनिमस बिना नावाचं एखादं काम केलेलं असेल, आंतरराष्ट्रीय संस्थांनी काही निर्मिती केलेली असेल, तर ज्या दिवशी त्याचं प्रकाशन होतं त्या तारखेपासून 60 वर्षांपर्यंत त्याला कॉपीराईट मिळतो. हा, आणि याशिवाय पब्लिक परफॉर्मन्स करणाऱ्या परफॉर्मरना पहिल्या परफॉर्मन्स पासून 25 वर्षांसाठी त्या परफॉर्मन्स वरती कॉपीराईट मिळत असतो. तर कॉपीराईट हा कायमस्वरूपी हक्क नाही. साहित्य, नाट्य, संगीत, कला या क्षेत्रामध्ये लेखकाचं संपूर्ण आयुष्य प्लस त्यानंतर 60 वर्ष. चित्रपट, ध्वनी रेकॉर्डिंग, छायाचित्र, मरणोत्तर प्रकाशन, अज्ञात प्रकाशन, आंतरराष्ट्रीय संस्था यांनी केलेलं प्रकाशन याला निर्मितीपासून 60 वर्ष आणि पब्लिक परफॉर्मन्स साठी परफॉर्मरला पहिल्या परफॉर्मन्स पासून 25 वर्ष अशा काळांसाठी हा कॉपीराईट दिला जातो. आता पुढचा प्रश्न निर्माण होतो, जर मला माझ्या निर्मितीवर कॉपीराईट ठेवायचंच नाहीये, मला ते पब्लिकला ओपन करायचंय, तर मला तसं करता येईल का? तर याचं उत्तरही पुन्हा तसंच आहे की हो, एखाद्या कार्याचा लेखक आपल्या कार्याबाबतीतले सगळे अधिकार कॉपीराईट रजिस्ट्रारकडे प्रिस्क्राईब फॉर्म मध्ये अर्ज करून सोडून देऊ शकतो. ह्याचं सोपं साधं सगळ्यांना ज्ञात असलेलं उदाहरण म्हणजे पु ल देशपांडे आहेत. त्यांनी आपल्या सर्व साहित्यावरचा हक्क आम्ही रेलिंक्वेंच म्हणतो म्हणजे सोडून दिलेले आहेत.
पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की कॉपीराईट हक्कांचं आपण असाइनमेंट म्हणजे अभिहस्तांतर करू शकतो का? माझे कॉपीराईट मी इतर कुणाला ट्रान्सफर करू शकते का? तर याचं उत्तर देखील असंच आहे की होय, आपण कॉपीराईटचे मालक असलो त्यामुळं आपल्याला आपली निर्मितीचा हक्क अंशतः किंवा पूर्णतः अभिहस्तांतरित करण्याचा अधिकार दिलेला आहे. फक्त हे अभिहस्तांतर लिखित स्वरूपामध्ये पाहिजे. नेमकी कुठली निर्मिती आपण ट्रान्सफर करत आहोत, किती काळासाठी करत आहोत, त्याला काही प्रादेशिक मर्यादा आहे का, हे सगळे मुद्दे आपल्याला त्या अभिहस्तांतर पत्रामध्ये नमूद करावे लागतील. समजा मग असाही प्रश्न निर्माण होईल की जर नेमकं किती वर्षांसाठी असाइनमेंट केलेलं आहे ते नमूद नसेल तर मग कायद्यानुसार 5 वर्षांसाठी आपण आपले कॉपीराईट ट्रान्सफर केले आहेत असं गृहीत धरलं जातं. आणि जर प्रादेशिक मर्यादा आपण त्या अभिहस्तांतर पत्रामध्ये नमूद केली नसेल तर मग संपूर्ण भारतात तो कॉपीराईट आहे असं गृहीत धरलं जातं. अन्यथा आपल्याकडे अधिकार आहे आपली कुठली निर्मिती, किती किती काळासाठी, कुठल्या प्रादेशिक मर्यादेपर्यंत आपण ट्रान्सफर करू इच्छितो, या सगळ्या गोष्टी आपण लिखित स्वरूपात त्या अभिहस्तांतर पत्रामध्ये घालू शकतो. आता एक पुढचा आणखी महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की मी माझे कॉपीराईट समजा माझ्या पुस्तकाच्या बाबतीत एखाद्या पब्लिशरला असाइन केले, ट्रान्सफर केले, तर माझ्या पुस्तकात कुठलेही बदल करायचा अधिकार मी पब्लिशरला देते का? तर याचं उत्तर खूप महत्वाचं असतं लिखाण लिहिणाऱ्यांसाठी. ते म्हणजे त्याचे नैतिक अधिकार मात्र कायमस्वरूपी माझ्याकडे राहतात. जरी मी माझं पुस्तक प्रकाशन करण्यासाठी प्रकाशकाला हक्क दिले तरी सार्वजनिकरित्या मी ते पुस्तक लिहिलेलं आहे याचा हक्क हा कायमस्वरूपी मलाच मिळाला पाहिजे. आणि त्या कलाकृतीमध्ये जर असा कुठला बदल केला जात असेल की ज्याच्यामुळे त्याचं सौंदर्य नष्ट होत असेल किंवा लेखकाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचत असेल तर लेखकाला तो बदल करण्यापासून थांबवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की जरी आपण आर्थिक हक्क असाइन केले तरी नैतिक हक्क जे आहेत ते लेखकाकडे कायम राहतात. हा महत्वाचा मुद्दा लेखकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता पुढचा प्रश्न येतो की कॉपीराईट उल्लंघन म्हणजे काय, ज्याला आम्ही कॉपीराईट इन्फ्रिंजमेंट म्हणतो. तर कुणी एखाद्या कॉपीराइटेड मटेरियलच्या ओनरच्या परवानगीशिवाय त्याच्या कामाचं, जे आपण मगाशी घेतलेले मुद्दे, रिप्रोडक्शन केलं, त्याच्या प्रती बनवल्या, त्याच्या परवानगीशिवाय त्याला इतर भाषेमध्ये भाषांतरित केलं, त्याच्या परवानगीशिवाय त्याच्यावरती पब्लिक परफॉर्मन्स केला, तर मग त्याला आम्ही कॉपीराईट इन्फ्रिंजमेंट झालं असं म्हणतो. म्हणजेच कॉपीराईट ओनरच्या परवानगीशिवाय, त्याच्या स्वामीच्या परवानगीशिवाय त्याच्या अधिकारांना आपण वापरलं तर त्याला आम्ही कॉपीराईटचं व्हायोलेशन झालं, उल्लंघन झालं असं म्हणतो. आणि वेगवेगळ्या प्रकारची कायदेशीर कारवाई इथं होऊ शकते. म्हणजेच बघा, सोप्या भाषेत कॉपीराइटेड मटेरियल आपण आपल्या वैयक्तिक कामासाठी उपयोग केला आणि त्याचा आर्थिक फायदा घेतला. कॉपीराइटेड कामातील सबस्टॅन्शियल म्हणजे महत्वाचा भाग उचलून आहेच तसाच तसा आपल्या कामात वापरला तरी आम्ही त्याला कॉपीराईट इन्फ्रिंजमेंट म्हणतो. ओनरच्या परवानगीशिवाय आपण त्याच्या निर्मितीचं पब्लिक परफॉर्मन्स केलं तरी त्याला आम्ही कॉपीराईट इन्फ्रिंजमेंट म्हणतो. तर एकूणच काय, कॉपीराईटच्या स्वामीच्या परवानगीशिवाय त्याच्या निर्मितीचं दुसऱ्या कुठल्याही प्रकारात रूपांतर केलं, भाषेमध्ये भाषांतर केलं, पब्लिक परफॉर्मन्स केला तर आपण त्याला कॉपीराईट व्हायोलेशन झालं असं म्हणतो. बघा, आता इथं 2 मुद्दे फक्त राहिलेले आहेत. एक खूप महत्वाचा मुद्दा इथं आता निर्माण होतो आणि तो खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्याच्यावरती आजकाल तुम्ही बघितलं असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादही चालू असतो, तो म्हणजे फेअर यूज किंवा फेअर डीलिंग. हा शब्द कदाचित ऐकला असेल तुम्ही. अमेरिकेमध्ये त्याला फेअर यूज असं म्हणतात आणि भारतामध्ये त्याला फेअर डीलिंग हा शब्द वापरलेला आहे, ज्याला आपण मराठीमध्ये मर्यादित उद्दिष्ट, लिमिटेड पर्पज आणि योग्य कारण म्हणजेच फेअर डीलिंग असं म्हणतो. मग इथे तो प्रश्न काय बघा की लेखकाच्या परवानगीशिवाय किंवा कलाकाराच्या परवानगीशिवाय त्याच्या निर्मितीला आपण कधीच वापरू शकत नाही का? तर याचं उत्तर आहे फेअर डीलिंग पर्पज साठी. म्हणजेच जर तुमच्याकडे योग्य कारण असेल, त्याचा कुठलाही आर्थिक फायदा तुम्ही घेणार नसाल आणि त्याचा मर्यादित उद्दिष्टासाठी उपयोग करणार असाल तर लेखकाच्या परवानगीशिवाय जर त्याच्या कामाचा आपण उपयोग केला ज्यात तुम्हाला कुठलाही आर्थिक फायदा नाहीये,
ज्याचा मर्यादित उपयोग केला जाणार आहे हा, आणि ज्यातून तुम्ही त्या लेखकाच्या अधिकारांना कुठेही कुठलाही धक्का पोचवत नसाल, तर तुम्ही त्याच्या निर्मितीचा उपयोग हा त्याच्या परवानगीशिवाय करू शकता हा. मग इथे मला एक महत्वाचा मुद्दा सांगा वाटतो की कॉपीराइट जो आहे ना, तो ऍब्सोल्यूट राईट दिलेला नाहीये, ना अमेरिकेमध्ये, ना भारतामध्ये, किंवा ना इतर बऱ्याच देशांमध्ये. तर कॉपीराइट हा ऍब्सोल्यूट राईट म्हणजे अर्थात परिपूर्ण अधिकार न देता त्याला एक्सेप्शन ठेवलेले आहेत, अपवाद ठेवलेले आहेत. आणि भारतामध्ये कॉपीराइट कायदा कलम 52 खाली उदाहरणादाखल काही परिस्थिती दिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये लेखकाच्या परवानगीशिवाय लेखकाच्या निर्मितीचा मर्यादित वापरासाठी आणि योग्य कारणासाठी आपण वापर करू शकतो. यालाच आपण फेअर डीलिंग तत्व असं म्हणतो हा. ज्याच्यामध्ये समजा स्टडी पर्पजसाठी किंवा क्रिटिसिझम पर्पजसाठी किंवा एखाद्या न्यूज रिपोर्टिंग मध्ये, लायब्ररीमध्ये, शाळेमध्ये, विधिमंडळामध्ये आपल्याला मर्यादित उद्दिष्टांसाठी किंवा योग्य कारणासाठी त्याचा उपयोग करायचा असेल तर आपण ते करू शकतो. पण लक्षात घ्या, बऱ्याच देशांच्या मध्ये मर्यादित उद्दिष्ट आणि योग्य कारण ह्याची व्याख्या दिली आहे, पण भारतामध्ये मर्यादित उद्दिष्ट आणि योग्य कारण याची व्याख्या दिलेली नाही. त्यामुळं तो लेखक त्या गोष्टीला किती गांभीर्याने घेतो आणि त्यावर किती सिरियसली ऍक्शन घेतली जाते आणि न्यायाधीशांचं त्यावरचं मत काय आहे, त्या परिस्थितीचं इंटरप्रिटेशन काय आहे, त्यावर ठरेल की ते फेअर यूज किंवा फेअर डीलिंग असेल किंवा नाही. त्यामुळे आपण हे बघणं गरजेचं आहे की आपल्याकडून त्याचा व्यावसायिक वापर होत नाही ना, सार्वजनिक वापर होत नाही ना हा. इथे एक छोटासा मुद्दा असाही निर्माण होऊ शकतो की आपण एमफिल, पीएचडी यासारखे संशोधन करतो, त्यावेळेला आपण एखाद्या लेखकानं लिहिलेला पॅरेग्राफ तसाच्या तसा उचलून आपल्या संशोधनाच्या प्रोजेक्टमध्ये घेतो, तर तसं आपल्याला घेता येईल का? तर याचं उत्तर बऱ्याच केसेसमध्ये असं दिलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही ते संशोधन निवडक लोकांपुरतं मर्यादित असणार आहे तोपर्यंत तुम्हाला लेखकाच्या परवानगीशिवाय त्याला वापरता येईल. पण उद्या जर तुमचं संशोधन तुम्ही व्यावसायिक रूपात प्रसिद्ध करणार असाल, पुस्तक रूपात किंवा इतर मार्गाने ते सार्वत्रिक करणार असाल, तर मात्र ते कायद्याच्या संरक्षणात बसत नाही. त्यावेळेला तुम्हाला त्या लेखकाची रीतसर परवानगी घेणं बंधनकारक असेल. इथं एक छोटासा खटला मला आठवतोय ज्याच्याकडे खरं तर संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं होतं, आणि तो खटला म्हणजे चान्सलर्स, मास्टर्स अँड स्कॉलर्स ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड अँड अदर विरुद्ध रामेश्वरी फोटोशॉपी सर्व्हिस नावाची एक केस झालेली होती. कुठेही तुम्ही विकिपीडियावरती रामेश्वरी फोटोशॉपी सर्व्हिस केस असं टाकलं तर सहज ती मिळेल. या केसमध्ये काय होतं, जागतिक लेवलच्या 3 प्रकाशकांची पुस्तकं दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी फारच उपयोगाची होती, पण त्या पुस्तकांची किंमत इतकी जास्त होती की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ते पुस्तक वापरणं शक्यच नव्हतं. म्हणून दिल्ली विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये हे रामेश्वरी फोटोशॉपी सर्व्हिस नावाचं जे फोटोशॉपीचं दुकान होतं, त्यांना दिल्ली विद्यापीठानं कायमस्वरूपीच आपल्या विद्यापीठाच्या झेरॉक्सचे अधिकार प्रदान केलेले होते. त्यांनी काय केलं, या पुस्तकातले ते महत्वाचं पाठ जे विद्यार्थ्यांना आवश्यक आहे त्याचं झेरॉक्स करून एक कोर्स पॅक बनवला आणि तो कोर्स पॅक झेरॉक्स करून ते विद्यार्थ्यांना देत होते. त्यावेळेला ह्या तिन्ही आंतरराष्ट्रीय पब्लिशरना दिल्ली विद्यापीठावरती रामेश्वर फोटोशॉपी सर्व्हिस वरती दावा दाखल केला की ते आमच्या कॉपीराईटचं उल्लंघन करतायत. आम्ही पुस्तकं फुकट देण्यासाठी किंवा फ्री देण्यासाठी बनवलेली नाहीये, आम्हाला आमचा आर्थिक फायदा बघायचा आहे, त्यामुळे हे आमच्या कॉपीराईट अधिकारांचं उल्लंघन आहे, म्हणून इथे दावा दाखल करण्यात आला. तर फेअर डीलिंग या तत्वाखाली आपल्या भारतामध्ये राईट टू एज्युकेशन हा मूलभूत हक्क आहे आर्टिकल 21A खाली, त्याचा उपयोग करून सुद्धा इथे दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिला की हे कॉपीराईटचं उल्लंघन होत नाही, कारण शैक्षणिक कारणासाठी तसं करण्याचा अधिकार रामेश्वरी फोटोशॉपी आणि दिल्ली विद्यापीठाला देण्यात आला. अर्थात या निर्णयावरती बरेच उलटसुलट किंवा योग्य किंवा ज्याचे त्याचे आपले आपले ओपिनियन पण प्रत्येकानं दिलेले आहेत, पण फेअर डीलिंग या तत्वाखाली राईट टू एज्युकेशन ला प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून इथे कॉपीराईटचं उल्लंघन झालं नाही असं गृहीत धरण्यात आलेलं होतं. तर कॉपीराईट इन्फ्रिंजमेंट होतं,
पण फेअर डिलिंग पर्पजसाठी, म्हणजेच मराठीमध्ये आपण बघितलं की मर्यादित उद्दिष्ट आणि योग्य कारणासाठी जर आपण बिना परवानगी छोटासा त्याचा भाग वापरला तर आपण कॉपीराईट व्हायोलेशन करत नाही. मग आता शेवटाकडे येऊया. जर कुणी माझ्या कॉपीराईटचं व्हायोलेशन केलंच तर माझ्याकडे उपाय काय आहेत, हा पुढचा प्रश्न आपल्याला इथे निर्माण होतो. आमच्याकडे लॉ मध्ये एक मॅक्झिम आहे, युबिचस इबी रेमेडियम, म्हणजे व्हेनेवर देर इज अ राईट देर इज अ रेमेडी. जेव्हा जेव्हा कायदा तुम्हाला अधिकार देतो तेव्हा तेव्हा त्याचं उल्लंघन झाल्यास उपायही देतो. थोडक्यात कॉपीराईट कायदा हा लेखकाचा किंवा त्याच्या स्वामीचं संरक्षण करणारा कायदा आहे. त्यामुळे त्याच्या परवानगीशिवाय त्याच्या कामाचा कुणीही गैरवापर केल्यास दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारची कारवाई त्या व्यक्तीवरती होऊ शकते. जर दिवाणी उपायांचा आपण विचार केला तर कॉपीराईट उल्लंघन झाल्यापासून 1 वर्षाच्या आतात जिल्हा न्यायालयामध्ये आपण नुकसान भरपाईसाठी, मनाईच्या हुकुमासाठी, परवानगीशिवाय बनवलेल्या कॉपींच्या जप्तीच्या हुकुमासाठी, त्यातून मिळालेल्या फायद्याचा हिशोबासाठी आणि त्यात आपला वाटा मागण्यासाठी दिवाणी दावा दाखल करू शकतो. ज्या दिवशी उल्लंघन झालं त्या दिवशीपासून 1 वर्षाच्या आतात जिल्हा न्यायालयामध्ये हा दावा आपल्याला दाखल करावा लागेल. त्याशिवाय कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन हा फौजदारी गुन्हा पण केलेला आहे आणि तो जर सिद्ध झाला तर वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी वेगवेगळी शिक्षा आहे. पण साधारण त्याला कंबाईन करून मी इथे सांगते की कमीत कमी शिक्षा ह्या कायद्याखाली 6 महिने आहे आणि जास्तीत जास्त शिक्षा 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास अशी असू शकते आणि कमीत कमी फाईन 50,000 रुपये, जे वाढीव 2 लाख रुपयापर्यंत जाऊ शकतं. तर माझ्या कॉपीराईट हक्कांचं रक्षण करण्यासाठी मला कायद्यानं दिलेलं हे सुरक्षा कवच, प्रतिभावंतांच्या प्रतिभेचं रक्षण करण्यासाठी हे सुरक्षा कवच आपल्याला कायद्यानं दिलेलं आहे. मूळ कलाकारांच्या कलाकृतीची नक्कल करणं, ती जशीच्या तशी स्वतःच्या नावानं छापणं, त्यातून पैसा आणि प्रतिष्ठा मिळवणं हे आजकाल खूपच वाढत चाललेलं आहे आणि अशा वेळेला साहित्यिक कलावंतांच्या पाठीशी हा स्वामित्व हक्क कायदा उभा आहे. आपण आपल्या प्रतिभेतून निर्माण झालेल्या बौद्धिक संपत्तीबाबत जागरूक असलं पाहिजे. आपण आपल्या संघर्षाच्या पायऱ्या चढताना आपण जी बुद्धीने निर्माण केलेली संपत्ती आहे त्या बाबतीत जागरूक असलं पाहिजे. कारण बौद्धिक संपत्तीतून आपण भौतिक संपत्ती आणि नाव सगळंच मिळवू शकतो हे आधीच आपण बोललो आहोत. ह्याचं सोपं उदाहरण म्हणजे ज्या माध्यमावरती आता आपण बोलत आहोत त्या फेसबुकचा निर्माता मार्क झुकेरबर्ग बघता बघता अब्जाधीश झाला. आणि मग मार्क अब्जाधीश कशाच्या जीवावर झाला? बौद्धिक संपदेच्या जीवावरती. किंवा दुसरीकडे बिल गेट्स, ज्याच्याकडे वारसा हक्कातून आलेला जमीन जुमला प्रतिष्ठा कुटुंबिक वारसा काहीच नाही, पण वयाच्या निव्वळ 40व्या वर्षी जगातला सर्वात श्रीमंत माणूस तो बनला. का? कारण मायक्रोसॉफ्ट मधली त्याची बौद्धिक संपदा ही अशी संपदा आहे, जरी त्याची चोरी झाली तरी पण ती शिल्लक राहू शकते. आपल्याला एक मेणबत्ती किंवा दिवा आठवतोय, तर त्या दिव्यानं दुसऱ्या दिव्याला दिवा लावला तर आधीच्या दिव्याचा उजेड नक्कीच कमी होणार नाही. तशीच ही बौद्धिक संपदा आहे, ती कितीही आपण वाटत गेलो तरी ती कधीच कमी होणार नाही. हे एक आपल्याकडे असलेलं सर्जनशीलतेचं खणखणीत नाणं आहे आणि त्यासाठी आपण सजग असायला पाहिजे आपल्या हक्कांच्या बाबतीत पण, आणि त्यातून इतरांनाही ज्ञान, आनंद, समाधान सगळंच वाटण्यासाठी. तर असा हा होता प्रतिभावंतांच्या प्रतिभेचं रक्षण करण्यासाठी असलेला कॉपीराईट ऍक्ट 1956, अर्थात प्रतिलिपी कायदा 1956. धन्यवाद. जर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. खर तर हा विषय खूप वास्ट आहे, याची व्याप्ती खूप मोठी आहे. 1 तासाचा विषय याच्यासाठी खूप कमी होता, पण त्या 1 तासामध्ये तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त ज्ञान देता येईल तेवढं ज्ञान तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यात कायदा हा विषय खूपच अरसिक असा असतो, पण रसिकांच्या दुनियेमध्ये त्याला थोडंसं रसिक करण्याचा प्रयत्न पण केलेला आहे.
ठीक आहे. कॉमेंट बॉक्समध्ये पण कुणाचा असा प्रश्न महेंद्र सरांनी एक प्रश्न विचारलेला आहे की संशोधन ग्रंथात किंवा लेखात घेतले जाणारे संदर्भ किंवा लोकसाहित्य यासाठी कॉपीराईट असेल का? तर पुन्हा कॉपीराईट कलम 52 नुसार फेअर डीलिंग नावाचा मुद्दा तिथे येईल. जर त्यातील एखादा संदर्भ आपण मर्यादित कारणासाठी वापरणार असलो, त्याचं फारसं प्रदर्शन किंवा पब्लिक पर्यंत फारसं ते जाणार नसेल, तर मात्र त्याच्यावरती कॉपीराईट नसेल. फेअर डीलिंग खाली आपण तो संदर्भ वापरू शकतो. पण जर तो संदर्भ वापरून आपला बनलेला शोध जर आपण अनेक लोकांच्या पर्यंत नेणार असू किंवा त्याला प्रकाशित करणार असू, तर मात्र आपल्याला त्याच्या लेखकाची रीतसर परवानगी घ्यावी लागेल. ठीक आहे. पुन्हा एकदा मला मुक्त सृजनच्या या पेजवरती माझा विषय मांडण्यासाठी संधी दिली त्याबद्दल डॉक्टर महेश खरात सर, डॉक्टर दहिफळे सर, डॉक्टर देशमुख सर आणि आपणा सर्वांची की आपण सर्वांनी आपला बहुमोल वेळ मला ऐकण्यासाठी दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.